नमस्कार मित्रांनो, नवरात्रीचा पवित्र सण सुरू होत आहे. नवरात्रीचे 9 दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. पहिल्या दिवशी देवी दुर्गा मातेचं पहिले स्वरूप शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. माता शैलपुत्रीबद्दल पौराणिक कथा काय आहे ते आज आपण ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्याने माता शैलपुत्रीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्यावर राहते. परंतु त्याआधी मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मनापासून मेहनत घेतली आहे. तर कृपया माझ्या मेहनतीसाठी एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आता मी कथेला सुरुवात करते. भक्त हो, शैलपुत्री मातेला सती माता असेही म्हणतात. सती ही प्रजापती दक्ष यांची कन्या होती. भगवान शंकर आणि माता शैलपुत्री हे पती पत्नी होते. परंतु शैलपुत्री मातेचे वडील प्रजापती दक्ष यांना हा विवाह मान्य नव्हता. तरीही वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने सर्व देवदेवतांना आमंत्रणे पाठवली. परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही, कारण त्यांना भगवान शिवांवर राग होता. त्यांचा तिरस्कार करत होते. परंतु आपल्याच वडिलांच्या घरी यज्ञ असल्याने आपल्याला आमंत्रण येणार हे देवी सतीला चांगले माहीत होते. पण तसे झाले नाही. ती त्या यज्ञाला जायला हताश झाली. पण भगवान शंकरांनी नकार दिला. आपल्याला यज्ञाला येण्याचे निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु देवी सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली. शेवटी स्त्री हट्टपूर्वक शिवांनी सतीला ते जाण्याची परवानगी दिली. सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचले, तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर किंवा प्रेमाने बोलत नव्हते. त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते, पण कोणीही सतीची साधी चौकशी सुद्धा केली नाही. केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली. एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला. भगवान शिव यांच्या विरोधात सर्व बोलू लागले. खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. हे सगळे पाहून माता सती खूप दुःखी झाल्या. त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता. भगवान शंकरांच्या अनादराने त्रस्त झालेल्या सतीने पित्याच्या यज्ञाच्या स्थानी स्वतःच्या देहाचा त्याग केला. रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते खूप दुःखी झाले. दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला. नंतर सतीने पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्यामुळेच त्यांना शैलपुत्री असे नाव मिळाले, ज्याचा अर्थ पर्वताची कन्या असा होतो. या देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे. हा नंदी शिवाचे रूप आहे. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची देखील रक्षक आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, जे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे. तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो. डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे. शैलपुत्री माता काशी नगरी वाराणसी येथे आहे, जिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन असे मंदिर आहे. त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी जो भक्त मा शैलपुत्रीचे दर्शन घेतो, त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असेही म्हटले जाते. भक्त हो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी
माता ब्रह्मचारिणीची कथा ऐकणार आहोत, तरी तुम्ही ही कथा ऐकायला विसरू नका आणि तुमचे प्रेम व माझ्या कामाची पोचपावती म्हणून कमेंटमध्ये माता शैलपुत्रीचा मंत्र ओम शैलपुत्रे नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.